कर्मचारी आहेत 90 कर्मचारी. आम्ही 2024मध्ये दुसरा आणि चौथा शनिवार या संदर्भामध्ये त्यांचं थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी अर्ज अपील केली होती. त्यांनी ते मंजूर करून डिपार्टमेंटनं इकडं मंत्रालयाला पाठवलेलं आहे आणि मंत्रालयामध्ये फक्त एक सिग्नेचर होऊन त्यांचं पेमेंट देणं एवढंच बाकी आहे. तर ते पेमेंट न देता त्यांनी मागील 2 वर्षापासून आता देतो मग देतो म्हणत आजपर्यंत ते थांबवलं आणि आम्हाला त्यांच्या सेक्रेटरीनं जे आवर सचिव आहेत रणजित आहिरे यांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला सांगितलं की 40-50 लाख रुपये जर देत असतील तर मी त्याच्यावर सही करून पाठवतो. आणि ते नाही म्हणल्यामुळं त्यांनी काय केलं, हे पत्र दिले बघा, तुरटी काढून पत्र दिलं तुरटीचं. आणि हे पत्र तिसऱ्यांदा दिलेलं आहे. 1.5 वर्ष त्यांच्याकडे फाईल स्वतःच्या टेबलवर ठेवून घेऊन 1.5 वर्षाच्या नंतर हे पुन्हा तुरटीचं पत्र दिलं. याच्यात आमच्या प्रकरणाशी एकही विषय नाही, तरीसुद्धा त्यांनी जाणून बुजून हे केलं. आणि आता याच्यामध्ये कसं झालेलं आहे, हे बघा न्यायालयाचे आदेश, न्यायालयानं सुद्धा आदेश दिलेले आहेत हायकोर्टानं. आणि हायकोर्टाचं म्हणणं असं आहे की 1980-81 पासून हे पहा न्यायालयाचे आदेश 80-81 पासून न्यायालय म्हणते की बाबा याच्यामध्ये या कामगारांना कर्मचाऱ्यांना तुम्ही यांचं थकीत वेतन देऊन टाका. नाही झाली ना. अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी 38,94,000 रुपये दिले होते नांदेड डिव्हिजनला. तर त्या 38,94,000चा त्यांनी हिशोब आतापर्यंत दिला नाही 2020 पासून. आता मंत्रालय म्हणते की हे आधीच दिलेले पैसे तुम्हाला त्याचेच आमच्याकडं उपयोगिता अहवाल यांनी सादर केला नाही तर दुसरे पैसे आम्ही तुम्हाला कसं द्यायचं. ही सगळी चूक जी आहे ते डिपार्टमेंटचे आहे. डिपार्टमेंटनं ते उपयोगिता अहवाल यांना देणं आवश्यक होतं ताबडतोब, त्यांनी दिला नाही आणि यांनी मागितला नाही. म्हणजे दोन्ही मिळून भ्रष्टाचार करतात आणि वेळेवर आमच्या कर्मचाऱ्याला वेठी धरतात. आमच्याकडे पुरावा म्हणजे तुम्हाला सांगतो, आता हे जे प्रकरण आहे आमचं, हो अधिकारी पैसे मागतात त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो की शासन काय म्हणते, 0 पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल. आता 3 महिने 100 दिवसाचं त्यांनी दिलेलं आहे की 100 दिवस त्याच्याबद्दलच आमची फाईलच आहे ना. न्यायालयानं आम्हाला आदेशित केलेलं आहे. तसं नाही, ते कर्मचाऱ्याला सांगितलं, ते काय डायरेक्ट असे पैसे कसे मागतील आम्हाला थेट. हां रेकॉर्ड तसं कोणी करू देत नाही साहेब, ते काय तेवढे मूर्ख नाहीत. त्यांनी मध्यस्थी त्यांनी अधिकाऱ्याला नाही, आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी आदेश दाखवायलो ना आम्ही. बघा आम्हाला जे पैसे मंजूर आमचे झालेले आहेत आणि ते पैसे मिळण्यासाठी फक्त 90 दिवसामध्ये कालावधी आहे त्यांना. 90 दिवसामध्ये त्यांनी पैसे देणं आम्हाला बंधनकारक आहे. तर ते पैसे न देणं, स्वतःकडे फाईल दाबून ठेवणं 15-15 महिने आणि त्याच्यानंतर 15 महिन्याच्या नंतर तुरटीचं पत्र काढणं, म्हणजे त्याला तुम्हाला पुरावा अजून कशाला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला पैसे मागितले त्यावेळेला तुम्ही तक्रार कोणाला केली, कोणाशी बोलले तुम्ही? आम्ही या संदर्भामध्ये सर्वांशी चर्चा झालेली आहे. मंत्रालयामध्ये आम्ही या संदर्भात बोललो, त्यांनी जॉईंट सेक्रेटरीशी बोललो, सेक्रेटरीशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांना ते सगळं प्रकरण माहीत आहे. चर्चेमध्ये काय निष्काळ घेतले ते काहीच ते आता चौकशीवर आहे. ते त्यांनी आम्ही 1 महिना झालं ना त्यांना पत्र देऊन, तर ते म्हणतात आम्ही चौकशी करायला, तुम्ही थोडा आम्हाला अभ्यास करू द्या. संबंधित मंत्र्यांची आपली चर्चा झाली का? संबंधित मंत्र्याची आमची भेटच झाली नाही आणि मिळाले नाहीत, परंतु सचिवाशी चर्चा झालेली आहे. आम्ही मुख्यमंत्र्याला पत्र दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी हे सगळे पुरावे याच्यामध्ये आहेत. त्यांनी आमच्या पत्रावरून मुख्य सचिव जे सामान्य प्रशासनाचे आहेत त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी. मुख्य सचिवांनी काय केलं, 82च्या सचिवांनाच आदेशित केलं की याच्यावर कारवाई करा. 82च्या सचिवाकडे आजही पत्र तयार आहे त्या कारवाईचं. ते म्हणतात की थोडंसं वाचू द्या आम्हाला, आता अभ्यास करा. विचारलं ना आम्ही, थोडा वेळ द्या म्हणतात आम्हाला, थोडा वेळ द्या. आणि कालच्या परवाच्या दिवशी जे आम्ही गेलो होतो मंत्रालयात, आम्हाला बोलवलं होतं, तर आम्ही गेल्याच्या नंतर तिथं जॉईंट सेक्रेटरी काय म्हणले, संबंधितावर कारवाई करायला आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, आम्ही गुन्हा दाखल करणार. आता तुम्ही जे म्हणता ना पुरावे काय पाहिजेत, याच्यापेक्षा मोठे पुरावे काय पाहिजे तुम्हाला. इथं बघा मंत्रालयातले पत्र आहेत द्या म्हणून पैसे, मंत्रालयाचे स्वतःचे पत्र पैसे. बरोबर आहे, पण तुम्ही
एका संबंधित अधिकाऱ्यावरती लाच घेण्याची आरोप करताय, तर ते बिनबुडाचे आरोप आहेत. आरोप बिनबुडाचे नाही. हे पैसे बघा ना, हे पैसे 65 लोकांना पैसे न देता त्यांनी रेकॉर्ड तयार केलं. हे काय आरोप नाही ते. हे पहा ना, हे पहा तुम्ही, याच्यामध्ये हे सह्या केलेले आहेत. हे इथं चेक नंबर आहेत आणि हे त्यांचे नावं आणि अमाऊंट आहे. आणि खाली पहा तुम्ही, खालच्या लाईनीमध्ये किती लोकांना दिले नाही बघा. हे कोरेत आहेत. हे पैसे दिले म्हणून रेकॉर्डला आहे ना त्यांनी. त्यांचंच रेकॉर्ड आहे, माझं नाही आहे. हे आम्ही तयार केलेलं नाही. हे गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड आहे, किती पैसे वाटलेले ते. हा, ते त्यांनीच केलेलं आहे हे रेकॉर्ड. आम्ही माहितीच्या अधिकारात काढले ते. कर्मचाऱ्याला नाही भेटले ना 65 लोक. आता सध्या कुठे? हे सगळे उपोषणात आहेत ना बसून. हा, आता त्यांचं म्हणणं काय? आता जर पैसे त्यांना भेटले नाही तर मग आता पुढची भूमिका काय? आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. आणि आमची मागणीच आहे मुळामध्ये, ज्यांनी हे भ्रष्टाचार केलेला आहे त्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि हे सगळा भ्रष्टाचार बाहेर आला पाहिजे. आमचं सरळ म्हणणं आहे. समिती गठन झाली पाहिजे का? समिती कशासाठी पाहिजे? पुरावे आहेत, समितीची गरजच नाही पडत. आम्ही सबळ पुरावे द्यायलो ना तुम्हाला, तर समिती कशाला पाहिजेत? हा, पुरावे नसतील तर समिती पाहिजेत ना. पण कडून सध्या चालू आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की असा भ्रष्टाचार पुन्हा तरी नाही झाला पाहिजे. आमच्याच प्रकरणामध्ये दखल घेतली आणि बाकीच्याला दखल नाही घेणं हे योग्य नाही. तर असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून आमचं म्हणणं आहे की या सगळ्यावर गुन्हे दाखल करा. आणि ते एकमेकाला वाचवले. एस.सी. साहेबांनी आदेश दिले होते याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून. तर संबंधित म्हणतो की 25 लोक वर गुन्हे दाखल व्हायलेत आणि त्याच्या लेकरा बाळाचं वाटोळ होईल. त्यांच्या लेकरा बाळाचं कसं होईल? अरे त्यांनी चोरी करतात. आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं. आम्ही बोलण्याच्या अगोदर त्यांनी आदेश दिलेत ना. त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे की याच्यामध्ये कारवाई करा म्हणून या लोकांना.